नागपूर लोकसभा मतदारसंघातून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी तिसऱ्यांदा विजयी झालेत। 1,21,843 मतांनी विजय मिळवलेला आहे। नितीन गडकरी यांना 5,82,078 मते मिळाली, तर विकास ठाकरे यांना 4,60,235 मते मिळालीत। नितीन गडकरी आणि पश्चिम नागपूरचे आमदार विकास ठाकरे यांच्यात अटीतटीची लढाई होती। निवडणुकीच्या निकालाकडे देशाचं लक्ष लागलं होतं। गडकरी यांच्या विजयाची घोषणा होताच मोठ्या संख्येने भाजप कार्यकर्त्यांनी गडकरी यांच्या निवासस्थानापुढे जल्लोष केला। गडकरींच्या विजयाचा आनंद साजरा करतानाच त्यांना पंतप्रधानपदी पाहण्याची इच्छा कार्यकर्त्यांची आहे। यावेळी कार्यकर्त्यांनी फटाके फोडले, मिठाई वाटण्यात आली। कार्यकर्त्यांच्या जल्लोषात गडकरी सहभागी झाले होते। नमस्कार, मी प्रियंका, आपण बघत आहात शंखनाद आवाज सत्याचा। आता आपण माननीय श्री नितीनजी गडकरी यांच्या इग्निटो हाईट या घरासमोर आहोत। आपण देशात कुणाची सरकार येणार, पंतप्रधान नरेंद्र मोदी विजयाची हॅट्रिक करणार की एनडीए त्यांना रोखून धरेल, असे अनेक प्रश्न सामान्य जनतेच्या मनात पडू लागले होते आणि आज त्यांच्या सर्व प्रश्नांची उत्तरे मिळू लागलेली आहे। जसजसा निकालाची तारीख जवळ येऊ लागली होती तसतसा जनतेच्या मनामध्ये उत्सुकता वाढू लागलेली होती आणि आज फायनली त्यांची उत्सुकता शिगेला पोहोचली। आज निकाल जाहीर झाला आणि नितीन गडकरी हे दणदणीत त्यांचा विजय झालेला आहे। 1 लाखांपेक्षा जास्त मतांनी नितीन गडकरी जी हे विजयी झालेले आहेत। ज्या महाराष्ट्रामध्ये सर्वांचं लक्ष लागलेलं होतं, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व पश्चिम नागपूरचे आमदार विकास ठाकरे यांच्यामध्ये लढत झाली आणि दणदणीत असा माननीय नितीनजी गडकरी यांचा विजय झालेला आहे। कॅमेरा पर्सन सचिन सह मी प्रियंका ठाकरे, शंखनाद न्यूज नागपूर। नेशनल हैंडलूम कंज्यूमर एक्सपो 24, बनारसी सिल्क साड़ी, कोलकाता साड़ी, जयपुरी वन पीस, खादी कॉटन शर्ट, खादी कुर्ती, फैंसी ज्वेलरी, स्टोन ज्वेलरी, वेस्टर्न टॉप, टेराकोटा पॉट, बैम्बू वर्क। प्रदर्शनी दोपहर 3 बजे से रात 10 बजे तक। दुर्गा देवी ग्राउंड बिसाइड मनीष नगर अंडरपास, ऑपोजिट होटल एयरपोर्ट सेंटर पॉइंट, उज्जवल नगर, नागपुर।